अवघे ब्रह्मरूप विता नाही ठाव 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 अवघे ब्रह्मरूप विता नाही ठाव
बावरे सने बावरे 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 सने बावरे बावरे उशिला देवो नरता खड़ी उशिला देवो उशिला देवो कमी जास्त Oh
नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा रे प्रतिमा तो देव कैसा रे नाही भावतया सांगावे तेची नाही भावतया सांगावे तेची नाही भावतया सांगावे तेची प्रतिमा कैसा प्रतिमा कैसा अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नोहे नाही भावतया सांगावे ते किती आपुलाल्या मती पाषांड्या जया भावे संत बोलिले वचन दया भावे संत बोलिले वचन नाही अनुमोदन शाब्दिकासी नाही भावतया सांगावे ते किती आपुलाल्या मती पाषांड्या तुका म्हणे संती भाव केला बळी तुका म्हणे संती भाव केला बळी न कळता कळी दूषिला देवो नाही भावतया सांगावे ते किती आपुलाल्या मती पाषांड्या ढोबा रखुमाई सेवेसाठी केला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी उपदेश कोणाला करावा आणि मूर्ती पूजेचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे.
यथामती आणि यथाकाल या अभंगाचं कोणी बोलू नका कृपया. सगळ्यांनी शांत बसावं. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी मूर्ती पूजेचं महत्त्व सांगितलेलं आहे. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचा आपण प्रवृत्ती निमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आज ही जी कीर्तन सेवा ही प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानाची ही सेवा आहे. आत्ताच मी येताना हरिभक्तीपरायण पूर्णानंद महाराजांना विचारलं, हा मुहूर्त कसा काय बरोबर साधला? तर त्यांनी त्याची मला कारण सांगितली. पण योगायोग आहे की या मुहूर्तावर अयोध्येमध्ये श्री रामचंद्र प्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी आणि त्याच मुहूर्तावर याही क्षेत्रामध्ये रामचंद्र प्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी. हा काहीतरी दैवी योग आहे, काहीतरी त्याच्या मागे दैवी संकेत असला पाहिजे. हा मुहूर्त अत्यंत महत्वाचा आहे. त्याचं कारण सांगतो की या मुहूर्तावर इतकी चर्चा झाली आणि त्यातला जो महत्वाची गोष्ट सांगतो की हा जो मुहूर्त काढलेला आहे तो पंडित प्राण गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढलेला आहे आणि ते माझे गुरुजी आहेत. त्यांच्याकडे मी काही न्यायशास्त्राचं अध्ययन केलंय आणि या मुहूर्ताबद्दल त्यांनी इतका अभ्यास करून हा मुहूर्त काढलेला आहे. त्याच्यावरती बरीच चर्चा झाली आणि याच मुहूर्तावर आपल्या या क्षेत्रामध्ये श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना होती. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. बराच विचार सांगण्यासारखा श्री रामचंद्र प्रभूंच्या विषयी बराच विचार सांगण्यासारखा. किंबहुना भारतामध्ये रामचंद्र प्रभूंबद्दल भरपूर लिहिले गेलेले आहे. मुख्य वाल्मिकी रामायण, तर वाल्मिकी रामायण सांगतात शतकोटी प्रविस्तर, 100 कोटी श्लोकांचं ते होतं. मग कमी होत 24,000 श्लोकांचं आता ते उपलब्ध. म्हणजे श्री रामचंद्र प्रभूंच्या चरित्राविषयी सांगायचा विचार झाला तर 24,000 श्लोकांचा विस्तार. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलेलं. जवळजवळ भारतामध्ये 40 प्रकारची रामायण. कालच एक व्याख्यान मी ऐकत होतो, त्यांनी सांगितलं की 300 प्रकारची रामायण जगामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे एवढा श्री रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचा विस्तार आहे. पण एवढा जास्त विस्तार न करता थोडक्यामध्ये प्रभू रामचंद्र प्रभूंचं थोडक्यात चरित्र, कारण की त्यांच्या मूर्तीची आपण आज प्राणप्रतिष्ठापना केली आहे, त्यामुळे अभंगाचा विचार करण्यापूर्वी श्री रामचंद्र प्रभूंबद्दल काही थोडंसं सांगून आपण अभंगाचा विचार करू. श्री रामचंद्र प्रभूंची बरीच गुणमहिमा आहे. किंबहुना मर्यादा पुरुषोत्तम राम हे सर्व गुणांमध्ये आदर्श आहे. मानवाला जर जीवन उन्नत करायचं असेल, मानवाला जीवन जर सर्वांग परिपूर्ण करायचं असेल, तर मानवाला जीवन सर्वांग परिपूर्ण करण्याकरता त्याच्यासमोर कोणता तरी आदर्श असावा. वडील आई मुलांना सांगतात, मुलींना सांगतात की तुम्ही मोठं व्हा, तुम्ही सद्गुण संपन्न व्हा. असं जेव्हा आई वडील मुलांना सांगतात तेव्हा मुलं प्रश्न विचारतात, तुम्ही सद्गुण संपन्न व्हा असं सांगता, मोठं व्हा असं सांगता, पण कोणासारखं मोठं हो? एक तरी आई बाप असा आहे का माझ्यासारखं मोठं हो सांगणारा? अवघड आहे. मग कोणासारखा मोठा होऊ असा जेव्हा मुलं प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं भारतीय संस्कृतीनुसार जर उत्तर द्यायचं झालं तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीराम. आदर्श पुत्र कसा असावा? श्रीरामांसारखा असावा. आदर्श मित्र कसा असावा? श्रीरामांसारखा असावा. आदर्श शिष्य कोणासारखा असावा? श्रीरामांसारखा असावा. आदर्श पती कोणासारखा असावा? श्रीरामांसारखा असावा. आदर्श बंधू कोणासारखा असावा? श्रीरामासारखा असावा. आदर्श युवराज कोणासारखा असावा? श्रीरामांसारखा असावा. आदर्श अतिथी कोणासारखा असावा? श्रीरामांसारखा असावा. आदर्श पतितोद्धारक कोणासारखा असावा? श्रीरामांसारखा असावा. आदर्श माणूस ओळखणारा कोणासारखा असावा? श्रीरामांसारखा असावा. आदर्श राजा कोणासारखा असावा? श्रीरामांसारखा असावा. असो जाऊ द्या, आदर्श शत्रू कोणासारखा असावा? तर श्रीरामांसारखा असावा. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आदर्शोत्तमतेचा जर विचार करायचा झाला तर सर्व क्षेत्रामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम हे आदर्शोत्तम आहे. साधा पुत्राचा विचार करा. बराच त्याच्यामध्ये कथा मागे तुम्ही सांगणार नाही. राजा दशरथांना बऱ्याच प्रयत्नांनी पुत्र झाला. हे
चारही पुत्र झाले. आणि पुत्र झाल्यानंतर ज्या वेळेला श्री रामचंद्र प्रभूंचा बराच इतिहास आहे की विश्वामित्रांबरोबर केले, विवाह करून परत आले. आणि परत आल्यानंतर राजा दशरथांनी श्री रामचंद्र प्रभूंना आपल्या बरोबर कामासाठी घेतलं. आणि कामासाठी घेतल्यानंतर राजा दशरथ रामचंद्र प्रभूंना वेळोवेळी उपदेश करायचे की राज्य कारभार करताना कसा केला पाहिजे. त्या ठिकाणी राजा दशरथ सांगतात की बाबा रे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे विकार आहेत त्या विकारांपासून तू दूर राहिलं पाहिजेस. व्यसनाधिकांपासून तू दूर राहिलं पाहिजेस. आणि प्रजेचं कल्याण कशामध्ये आहे अशा प्रकारचा तू राजकारभार केला पाहिजे. आणि रामचंद्र प्रभू ज्याप्रमाणे राजा दशरथ सांगत असत त्याप्रमाणे कारभार करत असत. पुढे यथावकाश राजा दशरथांनी श्रीरामाला यौवराज्याभिषेक केलेला आहे. आणि यौवराज्याभिषेक करताना हा माझा मुलगा आहे, हा मला योग्य वाटतोय म्हणून श्री रामचंद्र प्रभूंना यौवराज्याभिषेक केलेला नाही. त्या ठिकाणी त्यांनी अमात्यांना बोलवलेलं आहे, मंत्र्यांना बोलवलेलं आहे. अयोध्येमध्ये जे ज्ञानीजन आहेत, कुलगुरू आहेत, त्या सर्वांना बोलवले आणि सर्वांना बोलून सांगितलंय की असा असा हा रामचंद्राचा मला यौवराज्याभिषेक करावासा वाटतो, तर करायचा का? तुम्ही जर त्याला अनुमोदन दिलं तर आणि तरच मी करणार, नाही तर करणार नाही. म्हणजे यौवराजपदी बसवत असताना, यौवराज्याभिषेक करत असताना त्याच्या ठिकाणी ती योग्यता आहे का नाही याचा विचार करून राजा दशरथांनी त्या ठिकाणी त्या यौवराज्याभिषेक केलेला. श्री रामचंद्र प्रभू हे आदर्श पुत्र आहेत. आणि या पुत्रतेचा विचार करताना 3-4 दृष्टिकोनातून तो विचार केला पाहिजे. कारण की रामचंद्र प्रभू एकट्या दशरथाचे पुत्र नाहीये. रामचंद्र प्रभू कोणाचे पुत्र आहेत? माता कौसल्येचे ही पुत्र आहेत, माता सुमित्रेचेही पुत्र आहेत, आणि सरते शेवटी माता कैकेयीचेही पुत्र आहेत. या सगळ्या विचारांमध्ये सगळ्यात महत्वाचा विचार जर कोणता असेल तर माता कैकेयी आणि श्री रामचंद्र प्रभू या दोघांमधल्या माता पुत्राच्या संबंधाचा विचार महत्वाचा. आपली माता कधीही कुमाता होत नाही. कुपुत्रो भवती कुमाता कदापि न. श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात की जगामध्ये कुपुत्र होऊ शकतो पण कुमाता कधीही होऊ शकत नाही. आणि कैकेयी ही कुमाता आहे का? तर अजिबात नाही. त्याच्या मागे सुद्धा बराच विचार आहे. रामचंद्र प्रभूंना कैकेयीने वनवासामध्ये ती कुमाता म्हणून पाठवलेलं नाहीये. सर्व देवतांना श्री रामचंद्र प्रभूंकडनं रावण वध करवून घ्यायचा होता म्हणून ते नियोजित अशा स्वरूपाने पाठवलेलं आहे. पण आपली बुद्धी ही फार मर्यादित असते आणि आपल्या मर्यादित बुद्धीला त्याच्या मागचं गूढ, त्याच्या मागचं रहस्य कळणं हे अवघड आहे. आणि ज्या वेळेला माता कैकेयीने हट्ट करून वनवासाला पाठवलं त्यावेळेला लक्ष्मण महाराजांना भयानक राग आला. आणि राग येऊन त्यांनी काय सांगितलं की मला खड्ग दे, तलवार दे, आणि या तलवारीने त्या कैकेयीचा मी शिरच्छेद करतो. तुला कोण वनवासामध्ये पाठवणार आहे? असं जेव्हा रामचंद्र प्रभूंना लक्ष्मण महाराज म्हणाले त्याचं वर्णन ब्रह्मानंद स्वामींनी फार सुंदर रीतीने केलेलं आहे. श्री राम कहे समजाई सुन लक्ष्मण प्यारे भाई, नहीं दोष कैकेयी माता, ये तो लिखिया लेख विधाता जी, मेरे मन में शोक कछु नाही, सुन लक्ष्मण प्यारे भाई. कैकेयी माता मला वनामध्ये पाठवतोय, यामुळे माता कैकेयीच्या विषयी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची भावना नाहीये. मला वनवासात का जावं लागतंय? तर श्री रामचंद्र प्रभू सांगतायत की माझ्या प्रारब्धामध्ये वनवास आहे आणि माझ्या प्रारब्धामध्ये वनवास असल्यामुळे कैकेयी फक्त निमित्त मात्र आहे. म्हणून कैकेयीच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये कुठलीही क्रोधाची, विद्वेषाची भावना नाहीये. म्हणजे किती मातृभक्ती असावी याचा तुम्ही विचार करा. म्हणजे आदर्श पुत्र श्री रामांसारखा असावा, आदर्श बंधू श्री रामांसारखा असावा. ज्या वेळेला
श्रीरामचंद्र प्रभू वनवासाला गेलेले आहेत आणि वनवासामध्ये बरीच कथा आहे. केवट वगैरे त्यांना त्या नदीच्या पलीकडे नेऊन सोडतो आणि पुढे ऋषींच्या आश्रमामध्ये रामचंद्र प्रभू जातात आणि असा प्रवास करता करता एका ठिकाणी रामचंद्र प्रभू थांबतात आणि थांबल्यानंतर साक्षात भगवान आपल्याकडे आलेले आहेत. म्हणून त्या वनाची जी देवता असते वनदेवता, ती वनदेवता श्री रामचंद्र प्रभूंकडे येते आणि आल्यानंतर ती वनदेवता विचारते, श्री रामचंद्र प्रभूंनी तुमची काय सेवा करू? रामचंद्र प्रभू म्हणतात, काही नको मला, सगळं आहे व्यवस्थित. मी वनवासामध्ये निघालेलो आहे आणि वनवासाला निघालेला असल्यामुळे कोणाकडनं काही सेवा घ्यावी हे या वनवासाच्या व्रतामध्ये बसत नाही, म्हणून मला काही तुझ्याकडून नाही. तिने खूप आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर श्री रामचंद्र प्रभूंनी त्या वनदेवतेला सांगितलं. काय सांगितले? मी ज्या मार्गाने आलेलो आहे तो मार्ग तू निष्कंटक कर. त्या मार्गावरती जे पडलेले काटे असतील, त्याला आपण काटे कुटे म्हणतो, ते काटे कुटे काढ म्हणजे तू निष्कंटक कर, तो मार्ग तू स्वच्छ कर. आता आपण एक लक्षात घ्या, जर आपल्या गावामध्ये कोणी मोठा माणूस येणार असेल तर मोठा माणूस यायच्या आधी आपण रस्ता स्वच्छ करतो का मोठा माणूस येऊन गेल्यानंतर रस्ता स्वच्छ करतो? काय सांगा? अनुभवाचे काय, तुम्ही काही वेदांताचं तत्वज्ञानाचं तर्काचं विचार, मोठा माणूस यायच्या आधी स्वच्छ करतो का मोठा माणूस येऊन गेल्यानंतर स्वच्छ करतो? यायच्या आधी स्वच्छ. रामचंद्र प्रभू वनदेवतेला ज्या मार्गाने ते पुढे जाणार आहेत तो रस्ता स्वच्छ करायला सांगतायत का ज्या मार्गाने आले तो रस्ता स्वच्छ करायला सांगतायत? ज्या मार्गाने आले तो रस्ता स्वच्छ करायला सांगतात, पुढे जायचा रस्ता स्वच्छ करायला सांगत नाही. ती वनदेवता श्री रामचंद्र प्रभूंच्या आज्ञेचं परिपालन करायला प्रवृत्त होते, पण ती श्री रामचंद्र प्रभूंना विचारते की रामप्रभू, तुम्ही मला तर पुढचा रस्ता स्वच्छ करायला सांगितला पाहिजे, पुढचा रस्ता निष्कंटक करायला सांगितला पाहिजे. मंत्री जर गावात यायचा असेल तर रस्ता कसा चकाचक होतो सगळ्यांना अनुभव असेल आणि तो गेल्यावरती कसा होतो त्याचाही अनुभव असेल. असो, तुम्ही मला ज्या रस्त्याने आला ते कशाला साफ करायला सांगता, पुढचा साफ करायला सांगा ना. त्यावेळेला रामचंद्र प्रभू सांगतात त्या महत्वाचं. रामचंद्र प्रभू सांगतात की मी वनवासाला आलोय आणि मी वनवासाला जेव्हा आलो होतो तेव्हा माझा बंधू भरत हा मातुलगृही गेला होता, म्हणजे मामाच्या गावाला गेला होता आणि तो नसताना मी या वनवासाला आलेलो आहे. आणि जेव्हा तो अयोध्येमध्ये परत येईल तेव्हा परत आल्यानंतर त्याला असं कळलं की मी वनवासाला गेलेलो आहे तर तो मला भेटायला येईल आणि तो जेव्हा मला भेटायला येईल त्यावेळेला त्या रस्त्यामध्ये पडलेले काटे त्याला टोचायला नको. वनदेवता म्हणते, रामप्रभू आपण क्षत्रिय आहात, तुमचा भाऊ एवढा नाजूक आहे का की काटा बोचला तर त्याला त्रास होईल? रामचंद्र प्रभू सांगतात, अजिबात नाही. वज्राला भेदण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, पण वज्राला भेदण्याचं त्याचं जरी सामर्थ्य असलं तरी चालताना जर त्याला काटे बोचले आणि काटे बोचल्यानंतर त्याला जर असं लक्षात आलं की याच मार्गाने माझे बंधुश्रेष्ठ रामप्रभू गेलेले तर तो असा विचार करेल की माझ्या रामप्रभूंना किती त्रास झाला असेल, म्हणून मला झालेला त्रास त्याला सहन होणार नाही, म्हणून तो यायच्या आधी तो मार्ग तो निष्कंटक. म्हणजे किती बंधू प्रेम आहे. म्हणजे आपल्याकडे आता बंधू प्रेम असतं का भाऊ बंदकी असते तो आपला विचार, पण आदर्श बंधू कसा असावा तर श्री रामचंद्र प्रभू भरतासारखा असावा, आदर्श विश्वस्त भरतासारखा असावा. बराच विस्तार सांगण्यासारखा सरते शेवटी आदर्श भरा, म्हणजे कारण की आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. आपल्याला रामचरित्र जर सांगायचं असतं तर आपण अभंगाच्याकडे आपण वळू शकणार नाही, म्हणून रामचंद्र प्रभूंचं चरित्र सांगणं क्रमप्राप्त आहे, कारण की ते आदर्श आहे. किंबहुना अभंगाच्या चिंतनापेक्षा संत चरित्र भगवत चरित्र हे महत्वाचं आहे. आता उद्या पूर्णानंद महाराज सांगतेच भगवंताचं चरित्र, त्यामुळे जास्त विस्तार करत नाही. तर श्री रामचंद्र प्रभू हे आदर्श शत्रू आहे.
कसं का? तर रावण हा फार मोठा अधिकारी आहे. म्हणजे त्याच्या अधिकाराचं रावणाला सगळे नावं ठेवतात, पण त्याचा जो अधिकार आहे तोही श्रेष्ठ आहे. तो थोर भगवत भक्त आहे, तो थोर योद्धा आहे, तो भगवंताची तपश्चर्या करणारा आहे. तुम्ही जर रावणाने लिहिलेलं तांडव स्तोत्र जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याची कल्पना होईल. आता हा रावण हा सर्वश्रेष्ठ आहे. फक्त त्याच्यामध्ये काय दोष आहे की त्याच्यामध्ये तमोगुणाचं प्राचुर्य आहे. सगळं चांगलं आहे, चांगलं जरी असलं तरी दोष कुठे आहे? तमोगुणाचं आधिक्य. तो रावण श्री रामचंद्र प्रभूंच्या बरोबर जेव्हा लढायला आलेला आहे पहिल्यांदा, त्यावेळेला तो जेव्हा त्या रणांगणामध्ये उतरला तर रणांगणामध्ये उतरल्यानंतर पहिल्यांदा त्याला सामोरे गेले लक्ष्मण महाराज. तर लक्ष्मणांचं आणि रावणाचं युद्ध सुरू झालेलं आहे. पण रावण हा अत्यंत बलशाली आहे, साधा नाही आहे. पुलस्तीचा नातू आहे, पौलस्ती त्याला म्हणतात. आणि असा हा रावण ज्या वेळेला लक्ष्मणाबरोबर लढायला लागला तेव्हा एक क्षण असा आला की रावणाच्या बाणाने लक्ष्मण मूर्छित झाले. शक्तीचा प्रसंग पुढे, पण पहिल्यांदा लक्ष्मण मूर्छित झाले आणि मूर्छित झाल्याबरोबर हनुमंताने त्यांना जाग केलं आणि हनुमान लढण्याकरता पुढे झाला. आणि हनुमानानं त्या रावणावरती मुष्टिक प्रहार केला आणि त्या मुष्टिक प्रहाराचा परिणाम हनुमंतरायाने जर मुष्टिक प्रहार केला तर काय होईल विचार करा. तो हनुमान अर्जुनाच्या रथावर बसला होता तर रथ हलायचं नाही, इतकी हनुमंताची ताकद आहे. त्या हनुमंताचा एक मुष्टिक प्रहार रावणाला झाला. रावण पडला नाही, फक्त हल्ला, इतकी त्याची ताकद. मग सरते शेवटी रामचंद्र प्रभू रावणाशी जेव्हा लढायला आले तेव्हा रामचंद्र वाल्मिकींनी फार सुंदर वर्णन केलं. वाल्मिकी म्हणतात, अरे रावणा तुला खरंच मानलं पाहिजे, कारण हनुमंताच्या मुष्टिक प्रहारासमोर तू तग धरून उभं राहिलेला आहेस. तुझी शक्ती ही वाखाणण्याजोगी आहे. रामचंद्र प्रभू रावणाचे शत्रू आहेत का मित्र आहे? शत्रू आहे. पण शत्रूचा गुण सुद्धा आपण ग्रहण केला पाहिजे. शत्रूकडे जर एखादा चांगला गुण असेल तर त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे, एवढं मनाचा मोठेपणा पाहिजे. मग त्या ठिकाणी श्री रामचंद्र प्रभूंचं आणि रावणाचं युद्ध झालं आणि रामचंद्र प्रभूंच्या बाणाने तो अत्यंत क्षतिग्रस्त झाला. थोडस चांगल्या मराठीत सांगायचं तर घायाळ झाला. आणि घायाळ झाल्यानंतर रामचंद्र प्रभू त्या रावणाला सांगतात की रावणा, तू आता दमला आहेस, तू थकला आहेस, तू आता घरी जा, लंकेमध्ये जा आणि काही काळ विश्रांती घेऊन तू परत ये. म्हणजे आपल्या थकलेल्या शत्रू बरोबर युद्ध करायचं नाही ही मर्यादा रामचंद्र प्रभूंनी पाळलेली आहे. बराच विचार सांगण्यासारखा आहे. ते निष्फळ बाण जात होते, शेवटी ब्रह्मास्त्र वगैरे वगैरे बराच विचार आहे. तो रथ पाठवला, सारथ्याने आठवण केली, तो आता आपल्याला प्रसंग सांगायचा नाही. सरते शेवटी ज्या वेळेला रावण हा मृत्यूशय्येवरती पडला होता तर मृत्यूशय्येवरती पडला असताना श्री रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला बोलवून घेतलं आणि लक्ष्मणाला बोलवून रामचंद्र प्रभू सांगतायत, लक्ष्मणा, हा रावण आता मृत्यूशय्येवरती पडलेला आहे, पण रावण काही हा साधा नाहीये, हा विद्वान आहे, हा शूर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला राजनीतीचं ज्ञान आहे. तेव्हा तू त्याला जाऊन राजनीतीविषयी काही प्रश्न विचार. आणि लक्ष्मणरायांचा जो स्वभाव आहे तो अत्यंत रागीट स्वभाव आहे. कुठेही बघा, बळीभद्र शेषनाग महाराज झाले तेव्हा बळीभद्रही रागीट आहेत आणि इथे शेष महाराज कोण झाले? लक्ष्मण झाले. तर राग हा त्यांचा स्थायी भाव. तेव्हा रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतायत, लक्ष्मणा, रावण आता मृत्यूशय्येवरती पडलेला आहे, त्याची अवस्था काही आता चांगली नाहीये, पण रावणासमोर जात असताना तू लीनतेनं जा, आढ्यतेने, ताठपणाने तू जाऊ नकोस. कारण की ज्याच्याकडून ज्ञान घ्यायचंय त्याच्या समोर कायम आपण लीन राहिलं पाहिजे. त्यामुळे तू रावणासमोर जाताना तू लीनतेनं जा, त्याला तू परिप्रश्न कर आणि परिप्रश्न करून नम्रतेने त्याला तू विचार की राजनीतीची रहस्य काय. आणि त्यावेळेला म्हणजे लक्षात घ्या, शत्रू आहे
पण शत्रूची गुणग्राहकता, शत्रूकडनं शिकलं पाहिजे हे सुद्धा रामचंद्र प्रभूंनी आपल्याला शिकवलेलं आहे. आपला जो प्रतिस्पर्धी असतो, व्यवसाय असो, आता काय गंमत आहे माहिती का, प्रत्येक क्षेत्रात प्रतिस्पर्धी आहे. कीर्तनापासून व्यवसायापासून फार नोकरीपर्यंत प्रतिस्पर्धी आहे. तुम्हाला जर व्यवहारामध्ये जर व्यवहार चतुर व्हायचा असेल तर प्रतिस्पर्धी काय करतो, कशामुळे त्याला यश मिळतं हे सुद्धा आपण समजावून घेतलं पाहिजे. त्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही. ही गुणग्राहकता रामचंद्र प्रभूंकडे. आणि लक्ष्मण महाराज जेव्हा त्या रावणाकडे गेले तेव्हा त्याला विनम्रतेने विचारलं, रावणा मला तू राजनीतीची रहस्य सांग. त्यावेळेला 3 रहस्य राजनीतीची रावणाने लक्ष्मणाला सांगितलेली आहे. पहिलं रहस्य सांगतो की एखादं जर चांगलं काम करायचं असेल तर चांगले काम करताना आपल्या मनामध्ये आल्याबरोबर आपण ते काम करावं. त्याला चाल ढकल करू नये. हिंदीमध्ये म्हण आहे, कल करे सो आज, आज करे सो अब. दुसरं त्यांनी सांगितलं की आपला जो समोरचा शत्रू आहे त्या शत्रूला कधीही कमी लेखू नये. आणि तिसरी गोष्ट सांगितली की आपलं जे गुह्य असतं, आपलं जे गुपित असतं ते कधीही कोणालाही सांगू नये. मला त्याचा पश्चाताप होतो असं रावण सांगतो. कारण की माझं सगळं गुह्य माझा बंधू विभीषण त्याला मी सांगितलं होतं. आणि नातीही कायमची नसतात. लक्षात ठेवा, नातं हे कधी, मित्रता कायमची नसते हे तर मान्यच आहे, पण नातंही कधी कायमचं नसतं. नातीही सुद्धा बदलणारी असतात. जो सख्खा भाऊ असतो त्या सख्ख्या भावाचं लग्न झाल्यानंतर त्याच भावाशी असलेलं नातं कसं होतं, काय होतं मला सांगायची काही गरज नाही. कारण की तुम्हाला अनुभूत आहे. जे सगळ्यांना माहिती आहे ते मी कशाला सांगू. म्हणून आपला कितीही जवळचा माणूस असला तरी आपलं गुह्य त्याला सांगू नये असं कोणी सांगितलं. रावणाने लक्ष्मणाला ही राजनीतीची तत्व सांगितली. आणि सरते शेवटी श्री रामचंद्र प्रभूंनी रावणाला कैवल्य दिलेलं. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देता म्हणसी न पात्रा पात्र, कैवल्या ऐसे पवित्र ते वैर्याही तिथे. एक गंमत आहे त्यातली. कैवल्यासारखं पवित्र वैर्याला द्यावं तर नाही द्यावं. काय पूर्णानंद महाराज गणिताने नाही दिलं पाहिजे, अजिबात नाही दिलं, पण देतात. का देतात तर रावण रामचंद्र प्रभूंचा वैरी नव्हता. रावण रामचंद्र प्रभूंचा भक्त होता. पण ती भक्ती विरोधी भक्ती आहे. मग तुम्ही म्हणा आम्हीही विरोधी भक्ती करतो, करा, रावणासारखी करा, त्या पातळीची करा. साधी विरोधी भक्ती करून काही उपयोग नाही. नुसतं फेसबुकवरती रामरायाला नाव ठेवून काही नाही करायची ना. तर ज्याप्रमाणे रावणाने केली ना त्याप्रमाणे करा, तुम्हाला कैवल्य निश्चित मिळेल. त्याच्यामध्ये कथा पण आहे. ते जय विजय होते आणि त्या जय विजयाकडनं सनातन सनंदन हे जे ब्रह्माचे पुत्र होते त्यांचा अपमान झाला. आणि अपमान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला पृथ्वी तलावरती जायला लागेल. आणि पृथ्वी तलावरती जर तुम्ही गेला तर गेल्यानंतर तुम्हाला काही काळ तिथे राहावं लागेल. ते म्हणाले नको, आम्हाला जास्त काळ ठेवू नको. मग त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला जर लवकर परत यायचं असेल तर तुम्हाला भगवंताचा विरोध करायला लागेल. ते म्हणाले विरोध करायला लागला तरी हरकत नाही, पण आम्हाला लवकर परत यायचंय. भगवंताचा आम्हाला विरह सहन होणार नाही. म्हणून त्या जय आणि विजयाला रावणाचा आणि कुंभकर्णाचा अवतार घ्यावा लागला किंवा त्या रूपाने अवतीर्ण व्हावं लागलं. म्हणजे आदर्श शत्रू कसा असावा याचाही जरी आपल्याला विचार करायचा झाला तरी त्याचं उत्तर काय, श्रीराम हे त्याचं उत्तर. आणि अशा श्री रामचंद्र प्रभूंचं आपण या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे. तुम्हाला एक नम्र विनंती आहे माझी, म्हणजे तुम्हाला उपदेश करण्याचा माझा अधिकार नाहीये. मी काही मोठा फार शहाणा विद्वान अजिबात नाही, पण एक विनंती करायची. माझ्याकडे बरेच लोक येतात, विचारतात आम्ही मंदिर बांधू का. त्यांना सांगतो नको. माझ्यासारख्या कीर्तनकारांनी मंदिर बांधा सांगितलं पाहिजे का नको सांगितलं पाहिजे. काय पूर्णानंद महाराज, मंदिर बांधलं तर तुम्ही कीर्तनाला बोलवणार ना आम्हाला, नाही तर कोण कीर्तनाला बोलवत आहे. घर तर बांधा म्हणून सांगितलं पाहिजे, पण मी त्यांना नको सांगतो. त्याचं कारण सांगतो. मंदिर बांधणं
मंदिरामध्ये मूर्ती बसवणं हे सोपं आहे, पण बांधल्यानंतर पुढची जबाबदारी मोठी आहे. त्या मूर्तीचं पावित्र्य टिकवलं पाहिजे, त्या मूर्तीची रोज पूजा अर्चा झाली पाहिजे. जर त्या मूर्तीची पूजा अर्चा झाली नाही तर मंदिर स्थापन न केलेलं बरं आहे. मग आता पुढची जबाबदारी तुमच्यावरती मोठी आहे. किंबहुना त्या मूर्तीची जर योग्य रीतीने नित्य पूजा केली गेली नाही, आज त्या मूर्तीमध्ये कधी आणल्यात मूर्ती तुम्ही त्या? हा, कोण आणणारे कोण आहे? कधी आणल्यात? हा, किती? 1 महिना, 2 महिने, 4 महिने, किती दिवस झाले? किती? 2 वर्ष. मग 2 वर्ष तुम्ही त्या मूर्तीच्या पाया पडत होता का? त्या मूर्ती दगडच होत्या. आज त्याच्यामध्ये देवत्व आले. का देवत्व आले? की मंत्रांनी प्राणांचं आवाहन त्या मूर्तीमध्ये केलेलं आहे. म्हणजे त्या मूर्तीमध्ये देवत्व हे कसं आहे? आवाहित देवत्व आहे. आणि त्या मूर्तीमध्ये आवाहित देवत्व असल्यामुळे त्या मूर्तीची जर योग्य प्रकारे पूजा अर्चा केली गेली नाही तर ते आवाहित देवत्व राहत नाही. म्हणून सगळ्यांना नम्र प्रार्थना आपण केली. हा स्तुत्य उपक्रम आहे, पण तरी सुद्धा त्या मूर्तीचं पावित्र्य राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या मूर्तीची पूजा अर्चा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती तुम्ही जबाबदारीची जाणीव असेल आणि म्हणूनच तुम्ही त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. तरी सुद्धा एक कर्तव्य म्हणून मी आपल्याला सांगितलं, माझा अधिकार तो नाही नसताना सुद्धा एक आपल्याला त्याची जाणीव व्हावी म्हणून मी त्याचा उल्लेख केलेला आहे. असो, आता आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळू. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी उपदेश कोणाला करावा याचा विचार सांगितलेला आहे. आपण उपदेश करताना कोणाला उपदेश करावा? तर पहिला उपदेश करताना एक नियम आहे, अशिष्याय अदेयम. जो शिष्य नाही त्या माणसाला देऊ नये. शिष्य नाही म्हणजे जो अधिकारी नाही अशा माणसाला कधीही उपदेश करू नये. अनधिकार्याला जर उपदेश केला तर तो उपदेश वाया जातो. नाही, जो उपदेश करतो त्यालाच त्याचा त्रास होतो. पुढे सांगतात ते ऋषी, यो यदि मोहात दास्यती. जर अनधिकारी माणसाला जर आपण उपदेश केला तर अनधिकारी माणसाला उपदेश कधी केला जातो? जो निस्पृह महात्मा असतो तो निस्पृह महात्मा कधीही अनधिकार्याला उपदेश करत नाही. माझ्यासारखे जे लालची लोक असतात तेच लोक अनधिकार्याला उपदेश करतात. महाराज तुम्हाला किती पाहिजे? 5,000, 10,000. म्हणजे अनधिकार्याला उपदेश करण्याचं औद्धत्य चूक कधी घडते? मोहामुळे घडते. म्हणून यो यदि मोहात दास्यती. जर कोणी मोहामुळे अनधिकार्याला उपदेश केला तर सपापियान भवती, त्याला पाप लागतो. म्हणून उपदेश करताना समोरचा माणूस अधिकारी आहे का नाही याचा आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक गुरुनी हा अधिकाराचा विचार केलेला आहे. यमराजाने जेव्हा त्या नचिकेताला उपदेश केला आत्मविद्येचा, त्यावेळेला त्या नचिकेताचा अधिकार आहे का नाही याची यमराजाने परीक्षा घेतलेली आहे. आणि परीक्षा घेऊन मगच त्याला उपदेश केलेला आहे. त्याप्रमाणे कोणताही उपदेश करत असताना अधिकाऱ्याला उपदेश करावा. आता अधिकारी म्हणजे कोण सांगा? व्यवहारातलं सांगा. व्यवहारामध्ये तुम्ही उपदेश करता का नाही? काय तुम्ही सांगा, उपदेश करता का नाही व्यवहारात? हो का नाही? कोणाला करता? कोणाला करता? बरं, तुम्ही करता का नाही? केलाय का नाही कोणाला उपदेश? मुलाला, लेकीला, कोणाला तरी केला असेल उपदेश. काय महाराज तुम्ही केलाय का नाही कोणाला उपदेश? हो का नाही? नाही, आश्चर्य. तुम्हाला सांगतो प्रत्येक जण उपदेश करत असतो. बायको सुद्धा आपल्याला उपदेश करते बरं का. तो विषय वेगळा आहे म्हणून आता सांगितलं. उपदेश कोणाला करावा? निदान पक्षी जो माणूस आपला ऐकतो ना त्याला उपदेश केला पाहिजे. जे ऐकतच नाही त्याला उपदेश करून काहीच उपयोग नाही. म्हणून उपदेशाचा अधिकारी कोण? जो आपण केलेला उपदेश ऐकतो तो सामान्यतः अधिकारी. पण परमार्थामध्ये थोडासा विचार भिन्न आहे. परमार्थामध्ये उपदेश करताना जर तो माणूस भावसंपन्न असेल तरच त्याला उपदेश केला पाहिजे. जर भाव म्हणजे काय, श्रद्धा संपन्न असेल तरच त्याला उपदेश केला पाहिजे.
श्रद्धाहीनाला उपदेश करून काही उपयोग होत नाही. त्याचं कारण काय भगवंत स्वतः सांगतात. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. पुढे सांगतात ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति सोडून द्या. फक्त आपल्याला विचार काय करायचा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, पुढचंही सोडून द्या. तत्परः संयतेंद्रियाः, तेही सोडून द्या. भगवान काय सांगताय. ज्ञान कोणाला होतं. जो माणूस श्रद्धा संपन्न असतो त्याला ज्ञान होतं. लक्षात आलं का. कोणाला ज्ञान होतं. जो श्रद्धा हे बघा कीर्तन म्हणजे काय माहिती का. कीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्ता यांच्यामधला संवाद आहे. तुम्ही जर बोलला तरच माझी गाडी पुढे सरकणार. तुम्ही जर बोलला नाही तर गाडीला माझ्या उटी लागणार. याला वट्टी असं म्हणतात ग्रामीण भागामध्ये. जर तुम्ही बोललं तर ज्ञान कोणाला होतं. आपापसात बोलू नका बरं का. माझ्याशी बोलायचं काय बोलायचं का. तर ज्ञान कोणाला होतं. श्रद्धावानाला ज्ञान होतं. तुम्हाला योग्य वाटतंय का अयोग्य वाटतंय. हे काय बरोबर वाटतंय का चूक वाटतंय. बरोबर. तुम्हाला काय बरोबर वाटतं का चूक वाटतंय. हो का. काय बरोबर आहे का चूक आहे. काय मृदंगमणी तुम्हाला काय वाटतंय. श्रद्धावान माणसाला ज्ञान होतं हे जे भगवान सांगतात हे बरोबर आहे का चूक आहे. हा बोला की. हा काय बरोबर आहे का चूक आहे. बरं तुम्ही सांगा महाराज. काय बरोबर आहे. बहुमत बरोबर आहे पण हे चूक आहे. आता साधं आहे. 1 अधिक 1 बरोबर किती 2. 1 अधिक 2 हे काय झालं तुम्हाला. मी सांगितलं त्याचं काय झालं तुम्हाला. ज्ञान झालं का नाही. 1 अधिक 1 बरोबर 2 हे मी जेव्हा तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्हाला समजलं का नाही. हो का नाही समजलं. मग तुमची माझ्यावर श्रद्धा आहे का. आहे का नाहीये. ज्याची श्रद्धा नाही त्याला हे समजणार नाही का. 1 अधिक 1 बरोबर 2. ज्याची श्रद्धा नाही त्याला हे समजेल का नाही. हो का नाही समजेल. 1 अधिक 1 बरोबर 2 हे समजायला का श्रद्धा लागते का. अजिबात लागते. भगवान काय सांगतायत. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा संपन्न माणसाला ज्ञान होतं. थोडासा सूक्ष्म विषय थोडंसं अवधान देऊ नये का मग तुम्हाला ते समजेल. तर श्रद्धावान माणसाला ज्ञान होतं असं सांगण्यामध्ये भगवंताला असं सांगायचं आहे की ज्ञान होण्याकरता श्रद्धेची आवश्यकता नाहीये. पण ज्ञानावरती प्रामाण्य येण्याकरता मात्र श्रद्धेची आवश्यकता आहे. आता प्रामाण्य वगैरे ते बराच विचार आहे. तेवढे आपल्याला सूक्ष्म ह्याच्यात जायचं नाहीये. कारण की मी ते जर सांगत बसलो तर समजलं तर उत्तमच आहे. पण न समजलं तर काय माझाही वेळ वाया जाईल तुमचाही वेळ वाया जाईल. तुम्हाला प्रामाण्य म्हणजे काय हे व्यावहारिक थोडासा म्हणजे मी जे काही सांगतोय ना ते त्याच भाषेत सांगायला पाहिजे. पण त्या भाषेत सांगितलं तर लोकांना लक्षात येत नाही. मग थोडंसं सोपं करायचा मी प्रयत्न करतो. पण सोपं करून सांगण्यामध्ये काय होतं माहिती का. तत्व जेवढं निर्दुष्टपणे पोचायला पाहिजे तेवढं पोचत नाही. महादोष थोडा आला तरी चालेल पण तुम्हाला एक विषय लक्षात यावा म्हणून सांगतो. तर प्रामाण्य म्हणजे काय तर स्वतः प्रामाण्य आहे परतः प्रामाण्य वगैरे वगैरे बराच त्याच्यामध्ये विचार आहे. तर श्रद्धावानाला ज्ञान होतं म्हणजे ज्ञान हे मृत्युपहित चैतन्य आणि विषयोपहित चैतन्य यांच्या एकदेश स्थितत्वाने ज्ञान होतं. पण त्या ज्ञानावरती प्रामाण्य यायचं असेल तर श्रद्धेची आवश्यकता आहे. मी तुम्हाला दिसतोय का हो का नाही दिसतंय. म्हणजे माझं काय होतं तुम्हाला ज्ञान होत आहे. मी दिसतोय म्हणजे काय तुमची काय श्रद्धा वगैरे कुठे काही आहे का. श्रद्धा असला तरी मी दिसणार आहे. श्रद्धा नसली तरी मी दिसणार आहे. म्हणजे श्रद्धे वाचून ज्ञान होतं. आता प्रामाण्य म्हणजे काय तर ते ज्ञान कार्यकारी होण्याकरता श्रद्धेची आवश्यकता आहे. म्हणजे काय सांगते. आता थंडीचे दिवस आहेत आणि मी तुम्हाला आता सांगितलं की बाहेर पाऊस पडतोय एवढं काहीतरी सामान घेऊन या असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही बाहेर जाताना छत्री घेऊन जाल का छत्री न घेता जाल. हा तुम्हाला थंडी आहे पावसाचा आवाज येत नाही काहीच होत नाहीये तर मी तुम्हाला काय सांगतोय बाहेर पाऊस पडतोय हे सामान घेऊन या असं जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही छत्री घेऊन जाल का छत्री घेऊन जाणार नाही.
काय सांगा तुम्ही, काय कसं करा? छत्री घेऊन जाणार का छत्री न घेता जाणार? न घेता जाणार. म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला लक्षात आलं, पण कार्यकारी झालं का? नाही. आणि माझ्यावर जर श्रद्धा असेल तुमची, काय आवाज जरी येत नसला तरी हा माणूस खरं बोलणार आहे, अशी जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर तुम्ही कसं जाल? छत्री घेऊन. मग छत्री घेण्याची कार्यकारिता म्हणजे मी जे तुम्हाला पाऊस पडतो आहे हे सांगितलं, या ज्ञानाची कार्यकारिता होण्याकरता काय पाहिजे? मी जे सांगतोय त्या माझ्यावरती तुमची श्रद्धा, विश्वास असला पाहिजे. म्हणजे ज्ञानाला कार्यकारी होण्याकरता, ज्ञानाला प्रामाण्य येण्याकरता श्रद्धेची गरज. म्हणून भगवान काय सांगतात? श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि उपदेश करताना, आणि हा पारमार्थिक उपदेश करताना, उपदेश हा नेहमी श्रद्धा संपन्न माणसालाच केला पाहिजे. अश्रद्ध माणसाला उपदेश करून काही उपयोग नाही. हा विचार जगद्गुरु तुकोबराया अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. नाही भावत या सांगावे ते, नाही भावतया सांगावे ते किती, आपुला जामती पाषांड्या. जो माणूस भावसंपन्न नाहीये, जो माणूस श्रद्धा संपन्न नाहीये, श्रद्धाहीन जो माणूस आहे, अशा अश्रद्धाहीन माणसाला कधीही उपदेश करू नये. म्हणून नाही भावतया सांगावे ते किती. त्याला कितीही जरी सांगितलं तरी शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर पालथ्या घड्यावरती पाणी. हृदय विश्वासी त्याची बोध, अविश्वासी त्यासी बोध कैसा. ज्याचा आपल्यावरती विश्वास नाही त्याला उपदेश करूच नाही. पुढचं सांगतो, ज्याचा आपल्यावरती विश्वास नाही त्याच्याशी खरंही बोलू नये. काय लक्षात ठेवायचं? ज्याचा आपल्यावरती विश्वास नाही त्याच्याशी खरंही बोलू नये. खरं कोणाशी बोलावं?
ज्याचा आपल्यावरती विश्वास आहे त्याच्याशी. हनुमंतरायाचा आदर्श घेतला पाहिजे. हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये गेल्यानंतर त्या रावणाने हनुमंतरायाला विचारलं, अरे माकडा, तुझा प्राण कशात आहे? हनुमंताने सांगितलं, तू चिरंजीव आहे. रावण म्हटला, मी एवढा प्रयत्न केला, एवढा मी शक्तिशाली, एवढी शिवाची भक्ती केली आणि एवढं सगळं मारामार प्रयत्न करून मला चिरंजीवता प्राप्त झाली, तुझ्यासारख्या माकडाला काय चिरंजीवता प्राप्त होईल? असं जेव्हा रावणाने हनुमंताला विचारलं तेव्हा हनुमंतराय म्हणाले की माझा जीव आहे माझ्या शेपटी. म्हणजे खरं कोणाशी बोलावं? ज्याचा आपल्यावरती विश्वास आहे त्याच्याशीच खरं बोलावं. आपण सांगून दिला पटत त्यावर तुझं म्हणणं करत जा, काय घेणं देणं. आताच गंमत सांगतो. आम्ही येत होतो तर येत असताना आमच्या मित्रांचा पुण्यावरून फोन आला आणि फोन आल्यानंतर त्याने मला विचारलं की अरे म्हटलं, आजच्या पूजेला रामचंद्र मोहनजीची प्राणप्रतिष्ठापना झाली, त्याला गणेश्वर शास्त्री नव्हते असं हा माणूस म्हणतोय. अरे होते रे बाबा. नाही नाही हे म्हणताय, बरं नव्हते. तुला माझ्यावर नाही विश्वास तर कशाला मला विचारतो? म्हणून ज्याचा आपल्यावरती विश्वास आहे त्याच्याशी आपण नेहमी खरं बोलतो. म्हणून उपदेश कोणाला करायचा? ज्याचा आपल्यावरती विश्वास आहे, ज्याची आपल्यावरती श्रद्धा आहे त्याला उपदेश केला पाहिजे. श्रद्धाहीन माणसाला उपदेश करून काही उपयोग नाही. म्हणून नाही भावतया सांगावे ते किती, आणि जर सांगितलं तर आपुलाल्या मती पाषांडिया. तो जो पाषांडी असतो तो पाषांडी तुम्ही सांगितलेलं अजिबात ऐकत नाही. शेवटी तो काय करतो? आपल्या मनाचंच करतो. आता पाषांडी कोणाला म्हणायचं? तर पाषांडी शब्द माऊलींच्या वाङ्मयामध्ये असताना पाखांडी असा येतो, पण मूळ शब्द आहे पाषांडी. कारण की माऊली हे यजुर्वेदी शाखेमध्ये अवतरित झाल्यामुळे यजुर्वेदामध्ये शचा ख केला जातो. पुरुष म्हणजे पुरुख असं. म्हणून माऊलींच्या वाङ्मयामध्ये पाषांडी हा शब्द पाखांडी असा येतो, पण मूळ शब्द काय? पाषांडी. तर पाषांडी किंवा पाखांडी याचा अर्थ काय? जो नास्तिक आहे. नास्तिक कोणाला म्हणायचं त्याच्याविषयी सुद्धा बराच विचार आहे. तर नास्तिक आपण साधारण कोणाला म्हणतो? तुमच्यामध्ये कोणी नास्तिक आहे का नाही येते? नाही का? बरं, नास्तिक कोणाला म्हणावं? काय तुम्हाला काय वाटतं? नास्तिक कोणाला? नास्तिक शब्दाचा अर्थ काय? हा, बरोबर, ज्याची देवावरती श्रद्धा नाही त्याला नास्तिक म्हणतात असा साधारण समज आहे, पण तो चुकीचा आहे. तर नास्तिक कोणाला म्हणायचं? तर शास्त्र सांगतं नास्तिको वेद निंदकः. जो देव मानत नाही तो नास्तिक नाही, जो वेद मानत नाही तो नास्तिक. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सांख्य शास्त्रकार, तर सांख्य आणि योग हे दोघं भाऊ आहेत. म्हणजे त्यांची मतं जवळजवळ सारखी आहेत. फक्त योगशास्त्र हे ईश्वर मानतं आणि सांख्य शास्त्र हे ईश्वर मानत नाही. म्हणून योगी लोकांना काय म्हणतात? सेश्वर सांख्य, आणि सांख्याला काय म्हणतात? निरीश्वर सांख्य. म्हणजे सांख्य हे ईश्वराला मानित नाहीत, पण ते आस्तिक आहेत. का आस्तिक आहेत? तर वेद मानतात म्हणून ते आस्तिक. म्हणून पाषांडी या शब्दाचा अर्थ जे वेद मानत नाही. मग असे जे वेद न मानणारे लोक आहेत, त्या वेद न मानणाऱ्या लोकांना तुम्ही कितीही जरी उपदेश केला तरी त्या उपदेशाचा काही उपयोग होत नाही. उपदेश करणाऱ्याचाही वेळ वाया जातो आणि ज्याला उपदेश केला जातो त्याचाही वेळ वाया जातो. म्हणून नाही भावतया सांगावी ते किती आपुलाल्या मती पाषांड्या. आणि अशा पाषांडी लोकांना कोणत्या प्रकारचा उपदेश पटत नाही त्याचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारा पहिल्या चरणात घेतात. अवघे ब्रह्म रूपारिता अरे
त्याचा कशावरती विश्वास नाहीये तर महाराज उदाहरण सांगताय अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव ह्याचा विचार आपण नंतर करू प्रतिमा तो देव कैसा नो हे महाराज सांगतात जर आपण त्या पाषाणी माणसाला नास्तिकाला सांगितलं की प्रतिमेमध्ये देव असतो तो म्हणतो ते जगत आहे समजा धातूची मूर्ती असते तर काय म्हणतो तिथं पितळ आहे तिथं सोन आहे म्हणजे नास्तिक माणसाला प्रतिमेमध्ये मूर्तीमध्ये देव असतो असं जर आपण सांगितलं तर त्याला ते पटत नाही अजूनही असे लोक आपल्या दुर्दैव काय आपल्या भारताचं की असे लोक आपल्या भारतातच जन्माला येतात एका मोठ्या विधिज्ञानी 2-5 वर्षापूर्वी सांगितलं की राम ही कल्पना राम असा काही झालेला नाही राम ही कल्पना आहे आणि दुसरा त्याला अनुमोदन देणारा एक शहाणा मुख्यमंत्री एका नाव मी घेणार नाही कारण की हे राजकारण करायची जागा नाहीये आणि राजकारण करणं हे आपलं कामही नाही जर उद्या अशी वेळ आली की कीर्तनकारांनी संतांनी राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय राहिला नाही अशी वेळ आली तर आपण बघू अजून पर्याय बरेच चालले
त्यामुळे आपण आता काही विचार करायची आवश्यकता नाही. तर त्यांनी काय सांगितलं की राम ही कल्पना आहे, त्याला अनुमोदन देणार आहे का राज्याचा मुख्यमंत्री. पण कालच मी बघितलं की त्या विधिज्ञानी त्या मुख्यमंत्र्याला विचारलं तुम्ही रामाचं भजन गा. रामाचं भजन गायला त्यांनी सुरू केलं. म्हणजे यांचं देव असणं नसणं सगळं राजकारणाला केंद्र धरून आहे. पण पाषाणी माणसाला जेव्हा आपण सांगतो की मूर्तीमध्ये देव आहे, तर मूर्तीमध्ये देव असलेलं त्याला पटत नाही. ते स्वतःला मूर्ती भंजक समजतात. आता मूर्ती भंजकता वगैरे बराच वादाचा विषय आहे, म्हणून त्याविषयी मी जास्त विस्तार करत नाही. म्हणून पाषाणी माणसाला मूर्तीमधलं देवत्व समजत नाही. त्याचं कारण काय, तर मूर्ती पूजेचा अधिकारी कोण याच्याविषयी शास्त्रामध्ये बराच विचार आहे. पण त्याचा काही विचार सागर या दादांच्या ग्रंथामध्ये आलेला आहे. तर विचार सागरामध्ये असं सांगितलेलं आहे की मूर्ती पूजेचा अधिकार 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. एक आहे विधी, दुसरी गोष्ट आहे विश्वास आणि तिसरी गोष्ट आहे इच्छा. मूर्ती पूजा करत असताना विधी हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे मूर्ती कशी असावी, इथपासून मूर्ती कधी बसवावी, मूर्तीच्या वेळेला कळस बसवावा का न बसवावा, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या विधीप्रमाणे असल्या पाहिजे. मूर्ती रामरायाची जर करायची असेल तर रामरायाची मूर्ती, त्या रामरायाचं वर्णन ज्याप्रमाणे पुराणादिकांमध्ये आले तशीच मूर्ती पाहिजे. आता गणेश तर गणपतीची मूर्ती कशी पाहिजे, विधीनुसारच पाहिजे. हल्ली लोक फार शहाणे झाले. प्राणी मित्र नावाचे एक जात आहे, वेगळी जात आहे. ते प्राणी मित्र काय करतात, ते रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घालतात आणि ते रस्त्यावरची कुत्री येऊन आपल्याला चावतात आणि चावायला आली की पुन्हा ते पुणे आपल्याकडे बघायला येत. हे प्राणी मित्र संघटना असतात. मग ते म्हणजे गणपतीची जी मूर्ती आहे ती म्हटले बदला, ते काय बरोबर म्हणजे गणपती एवढा मोठा ढेरपोट्या वजनदार, त्याच्या खाली कोण उंदीर, त्या उंदराचा जीव केवढा, तो गणपती केवढा, त्या उंदरावरती सगळा अत्याचार होते. म्हणजे त्याला घोड्यावरती बसला. मग घोड्यावरती बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करायची का, अजिबात करायची. आता ते गणपती जेव्हा आपल्या येतात भाद्रपदात, तेव्हा गणपतीचे काय काय अवतार करतात, काय हातात काय काउंटर घेतलाय, काय काय अत्यंत विडंबना करतात. पाप आहे ते. म्हणजे त्या मूर्तिकारालाही ते पाप आहे आणि आपण पूजा करतो आपल्यालाही पाप. म्हणून मूर्तीची पूजा करत असताना ती मूर्ती विधीप्रमाणे पाहिजे. म्हणून उंदरावरती बसलेल्याच गणपतीची पूजा करायची, घोड्यावरती बसलेल्या गणपतीची पूजा. घोड्यावर बसलेला आहे ना ते कोण, खंडोबा आहे ना, मग करायला त्याची घोड्यावरती बसलेली पूजा. ज्या देवतेची जशी पूजा करायला सांगितली तशीच पूजा केली पाहिजे. आता लोकांना हे मान्य होत नाही. यावेळी तुम्ही जाऊ नका, या अवस्थेत जाऊ नका, याने जाऊ नका, असं जर आपण त्यांना सांगायला गेलो तर म्हणतात बळा आमच्यावरती अन्याय करतात. ज्याला काय म्हणतात डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, भेदभाव तुम्ही करता. ते आता सांगणं फार अवघड झालंय, ते त्यामुळे जास्त सांगत नाही. म्हणून पूजा करत असताना ती पूजा विद्युक्त पाहिजे. आता तुम्ही प्राणप्रतिष्ठापना केली ती कशी आहे, विद्युक्त आहे. म्हणून पूजा करताना पहिली गोष्ट काय, विधी पाहिजे. दुसरं काय, विश्वास. जेव्हा त्या विधीनं त्या देवतेचं आपण आवाहन केलं आणि त्या मूर्तीमध्ये ती प्रतिष्ठापित केली, तर प्रतिष्ठापित केल्यानंतर त्या मूर्तीमध्ये देवत्व आलेलं आहे असा आपला विश्वास पाहिजे. आपला जर तसा विश्वास नसेल तर केलेली पूजा वाया जाते. म्हणून पहिली गोष्ट काय पाहिजे, विधी पाहिजे. दुसरं काय पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि तिसरी इच्छा पाहिजे. बळजबरीने पूजा करायला लावून काही होत नाही. तुला पूजा, वारीला जरी जायचं म्हटलं तरी बापाने मरताना कावळा शिवला नाही. कावळा शिवला नाही, तुम्ही वारी करतो म्हणून कावळा शिवला, ती बळजबरी झाली, त्यांनी वारीचं फळ मिळणार नाही. त्याप्रमाणे पूजा करत असताना सुद्धा त्या पूजा करण्यामध्ये आपली स्वतःची इच्छा पाहिजे. बळजबरीने करून कोणतीही गोष्ट, अभ्यासही होत नाही, पूजाही होत नाही, तिथे स्वतःची इच्छा. म्हणून मूर्ती पूजेमध्ये या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
विधी, विश्वास आणि इच्छा. आणि जो माणूस पाषांडी आहे तो विधीलाही मानत नाही, त्याच्या ठिकाणी विश्वासही नसतो आणि पूजा करायची तर त्याची इच्छाही नसते. म्हणून महाराज सांगताय की अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. तो म्हणतो इथे देव नाहीये. मग देव नाही तर मूर्तीमध्ये देव आहे हे पटवण्याकरता महाराज पहिल्यांदा सांगतात अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. सर्व जगत हे देवस्वरूप आहे. ब्रह्म वगैरे त्या सोडून जगत काय आहे? देवस्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय थोडं कडेला घेऊन जाऊया आपण चालू घ्यायचं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे जग विष्णू स्वरूप आहे. म्हणजे संपूर्ण जगामध्ये देव हा व्याप्त आहे. का व्याप्त आहे त्याच्याविषयी बराच विचार सांगण्यासारखा आहे. पण देवापासून हे जग निर्माण झालंय. देव या जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे किंवा ब्रह्म या जगताचं विगतोपादान कारण आहे. म्हणून जगामध्ये देव आहे. द्या सगळं सोडून थोडक्यात सांगतो सोपं. मडकं बघितलंय का तुम्ही? बघितलंय का नाही मडकं? कशाचं असतं? मडक्यात माती असते का नाही? का? मातीपासून तयार झालं म्हणून. माती त्या मडक्याचं काय कारण आहे?
आणि माती त्या मडक्याचं काम असल्यामुळे मडक्यामध्ये काय असते माती असते त्याप्रमाणे संपूर्ण जग देवापासून झालेले म्हणून संपूर्ण जगतामध्ये देव आहे म्हणून अवघे अवघे ब्रह्मरूप दिता नाही ठाव संपूर्ण जगत हे ब्रह्मस्वरूप जगामध्ये प्रत्येक वस्तू ही देवस्वरूप आहे मग प्रत्येक वस्तू जर देवस्वरूप असेल तर प्रतिमा म्हणजे मूर्ती ही जगात एका जगाच्या बाहेर आहे हा जगात जगातली प्रत्येक वस्तू जर देवरूप असेल तर प्रतिमा देवरूप नसेल का प्रतिमा देवरूप असणार जगातली जर प्रत्येक वस्तू देवरूप असेल तर जगामधली जी मूर्ती आहे ती मूर्ती सुद्धा कशी आहे देवरूपच आहे. अवघे ब्रह्मरूप पिता नाही ठाव प्रतिमा तो देव काही जाणो हे नाही भाव तया सांगावे ते किती फुलाव्या मती पाषांड्या जया भावे संत बोलिले वचन नाही अनुमोदन शाब्दिकासी तुका म्हणे संती भाव केला बळी न कळता कळी दूषिला देवो नाही भाव तया सांगावे ते किती आपुलाल्या मती पाषांड्या अभंगाचा भावार्थ झाल्या असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा विचार करून आपण ही सेवा करू ज्याला देवाने 2 हात दिले आणि 1 तोंड दिले अशा सगळ्यांनी माझ्याबरोबर प्रेमपूर्वक भजन करायचे विठोबार अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव प्रतिमा तो दैव कैसा नोहे नाही भाव तया सांगावे ते किती आपुलाल्या मती पाषांड्या महाराज सांगतायत की सगळं जग जर देवरूप आहे आणि मूर्ती ही जगातच आहे तर मूर्तीला देवत्व का नाही तर निश्चित देवत्व आहे मग ते देवत्व समजण्याकरता तुमचा भाव असला पाहिजे तुमची श्रद्धा असली पाहिजे तुमचा त्याप्रमाणे विधी असला पाहिजे आणि सरते शेवटी तुमची इच्छा असली पाहिजे आणि या गोष्टींच्या अभावामुळे त्याला ज्ञान होत नाही त्याला मूर्तीतलं देवत्व कळत नाही मग याच्या मागे अजून दुसरी काय कारण मीमांसा आहे ते महाराज तिसऱ्या जणात सांगतात जया भावे संत जया नाही भाव
त्यांना त्या मूर्तित्व देवत्व का लक्षात येत नाही? तर महाराज सांगतायत तया भावे संत बोलिले वचन नाही अनुमोदन शाब्दिकासी. ज्या भावने, भावना शब्दाचा अर्थ श्रद्धा असाही आहे आणि भावना असाही आहे. ज्या सात्विक शुद्ध श्रद्धा संपन्नतेने संत उपदेश करतात, ती सात्विक शुद्ध श्रद्धा तिचा त्या पाषांडी लोकांच्या ठिकाणी अभाव असल्यामुळे संत जे सांगतात त्याला ते अनुमोदन देत नाहीत, म्हणजे त्याला ते स्वीकारत नाही. दुसरा भाग असा आहे की दया भावे संत बोलिले वचन. ज्या भावनेने संत बोलतात ती भावनाच त्यांना कळत. आता प्रत्येका घरामध्ये मातीच्या चुली असतात. मुलीची आईची भांडणं होतात, बापाची मुलाची भांडणं होतात. जर बापाची मुलाची भांडणं झाली नाहीत कधीच तर समजायचं काहीतरी घोटाळा. म्हणून बापाची मुलाची भांडणं होतातच. मग बापाची मुलाची भांडणं झाल्यानंतर बाप मुलाला म्हणतो तोंड काळं कर. मग बाप जेव्हा मुलाला म्हणतो की तोंड काळं कर, तेव्हा त्या बापाची त्या मुलाचं तोंड काळं व्हावं अशी भावना असते का? अजिबात नसते. ज्या भावनेने बाप मुलाला सांगतो ती भावना त्या मुलाला लक्षात येत नाही. मुलगा निघून जातो, तोंड काळं करतो. अरे मी ज्या भावनेने बोललो ती भावना तू लक्षात घे ना. म्हणून नाही दया भावे संत बोलिले वचन. ज्या भावनेने, ज्या दृष्टीने संत बोलतात ते त्या पाषांडाला कळत नाही. म्हणून नाही अनुमोदन शाब्दिकासी. हे तरकट लोक त्याला अनुमोदन देत. हे तरकट लोकांच्या कधीच माणसाने नाते लागू नये. मी सांगतो असं नाही, तुकोबाराया सांगतात तार्किकांचा तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराहो. असल्या शब्दज्ञानी तरकट माणसाच्या संगतीला लागले. तरकट माणसाच्या संगतीला लागलं तर कार्यही होत नाही आणि आपलं वाटोळं निश्चित होत. एक गंमत सांगतो. एक तेली होता. काल आपण तेलाचा विचार करतो, विचार सांगण्यास नवीन विचार. एक तेली होता. तेली म्हणजे काय? तेल विकणारा. तर तेल विकणारा तेली नाही, ज्याचा तेलाचा घाणा असतो ना त्याचं नाव तेल. घाणा वगैरे आता काय राहिला नाही कुठे. सगळं ते रिफाईंड काय केमिकल सगळं अवघड झालंय.
आता काल सांगितलं म्हणून तुम्हाला वृत्ती करत नाही. तर ते तेली म्हणजे काय की ज्याच्याकडे तेलाचा घाणा असतो त्याचं नाव आहे तेली. असा एका गावामध्ये तेली होता आणि त्या तेल्याचा कारखाना मागच्या बाजूला आणि दुकान पुढच्या बाजूला. कारखाना म्हणजे काय, पूर्वी तेलाचा घाणा असायचा आणि घाणा ओढणारा कोण असतो, बैल. घाण्याचा बैल म्हणजे तो गोलच फिरतो बरं का, त्या अवताला चालत नाही. घाण्याचा बैल जर अवताला लावला गोल 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 फिरवतो, ते चालत नाही अवताला. मी स्वतः शेतकरी, हाडाचा शेतकरी आहे. मी माझी अभियांत्रिकी पदवी झाल्यानंतर 3 वर्ष पूर्ण वेळ शेती केली आहे. म्हणून शेतीत काय असतं काय नाही मला व्यवस्थित माहिती. म्हणून तो एक घाण्याला तो बैल असतो आणि त्या घाण्याच्या तिथे खाली कोलू असतो तो, आणि त्या कोलूच्या खाली शेंगदाणे, सूर्यफूल, जी काही तेलबिया असतात त्या तेलबिया टाकल्या जातात आणि तो दगड असं गोल फिरतो आणि फिरलं की त्याच्यातलं तेल बाहेर निघतं आणि ते बरोबर जमा केलं जातं. आणि असा घाणा मागे होता त्याचा आणि पुढे त्याचं दुकान होतं. तर एक तरकट आपल्यासारखा शहाणा त्या तेल्याकडे गेला. तर म्हटलं तू दुकानात बसतो आणि तेलाचा घाणा पण आहे, 2 कामं कसं काय करतो. म्हटलं त्या बैलाला सवय की त्याला ते दाणे वगैरे टाकून दिलं, घाण्याला जुंपलं की तो बरोबर गोल फिरत राहतो. त्याचं त्याचं तो काम करतो, मी ते पुढे विक्रीचं काम करतो. त्याला त्याच्या मागे मला जावं लागत नाही. हा शहाणा तरकट तो विचारलं त्यांनी, तुला बैल फिरतो हे कशावर न करतो, बैल जर एकाच जागेवर उभा राहिला तर काय तुला कसं काय करणार, तासाभरणी केल्यानंतर कामच नाही होणार म्हटलं. तो म्हटलं ते करण्याकरता मी त्या बैलाच्या गळ्यामध्ये घंटा बांधली आणि तो फिरायला लागला की त्याची घंटा वाजते आणि तो थांबला की त्याची घंटा बंद होते आणि घंटा वाजणं बंद झालं की मी त्याला जाऊन पुन्हा हाकलतो. म्हणला उद्या त्या बैलांनी एकाच जागेवर उभं राहून जर मान हलवली, घंटा वाजवली तर म्हणलं पहिला निघितलं तू काय 1 सेकंद माझ्या बैलाला जर तू ही आयडिया सांगितली तर उद्यापासून माझा सगळा पट्ट्या गोळ होत. म्हणून तार्किकांचा टाका संगत पांडुरंग स्मराहो. म्हणून तार्किक माणसाच्या संगतीला लागू नये. हे जे तार्किक लोक आहेत, हे शब्दज्ञानी लोक आहेत, हे शब्दज्ञानी लोक जे संत सांगतात त्या संतांच्या सांगाव्याला अनुमोदन देत नाहीत, म्हणजे मान्यता देत नाहीत. मग संतांच्या सांगण्याला त्यांनी मान्यता जरी दिली नाही तरी परमार्थामध्ये माणसाने खरं काय केलं पाहिजे ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात. म्हणे संती भाव केला बळी, म्हणे संती भाव केला Hare
मग प्राधान्य कशाला दिलं पाहिजे ते महाराज सांगतात. तुका म्हणे संती भाव केला बळी. भावाला बळी केलं म्हणजे सख्या भावाला बळ दिलं असा त्याचा अर्थ नाहीये. तर भाव केला बळी म्हणजे भावनेला श्रद्धेला प्राधान्य दिलं. परमार्थामध्ये श्रद्धेला प्राधान्य आहे आणि व्यवहारामध्ये भावनेला जर प्राधान्य दिलं तर व्यवहार व्यवस्थित होत नाही. तुम्ही आता माझ्यापेक्षा व्यवहारामध्ये अनुभव समृद्ध आहात. व्यवहारामध्ये जो माणूस भावना प्रधान असतो तो भावना प्रधान माणूस व्यवहारामध्ये कधीही यशस्वी होत नाही. एखादा येतो 5 रुपये उसने दे, दिले जातात, जातो तो परत मागायचं. अरे कसं मागायचं कसं मागायचं काय म्हणेल. असा जर भावना प्रधान माणूस असेल तर व्यवहार घडत नाही. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. जिथे भावना असते तिथे व्यवहार आणून येते. माझे एक नातेवाईक माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सांगितलं की मला एक क्षय तुला 5,000 मला 5,000 रुपये उसने दे. त्यांना मी सांगितलं माझ्याकडे उसने पैसे माझ्याकडे 5,000 रुपये नाहीत असं नाहीये, पण माझ्याकडे तुम्ही उसने पैसे मागू नका. समजा तुम्हाला 5,000 पाहिजे तर उसने मी कायमचे तुम्हाला देतो, पण उसने मागू नका. जर तुम्ही मला उसने पैसे मागितले आणि मी जर तुम्हाला ते उसने पैसे दिले तर समोर आल्यानंतर मला तुमचं नातं दिसणार नाही, मला ते 5,000 रुपये दिसतील. म्हणून व्यवहारामध्ये भावनाशील असणं हे योग्य नाही. भावना भावनेच्या ठिकाणी, व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी. पण परमार्थामध्ये मात्र तुका म्हणे संती भाव केला बळी. परमार्थामध्ये मात्र भावना ही बलवान केली पाहिजे. आणि हे मूर्ख लोक पाषांडी लोक काय करतात न कळता खळी शिवशिला देवाला ते दूषण देतात. दूषण देतात म्हणजे देव नाहीये, देव नाही असे म्हणणारे भरपूर लोक. आम्ही एवढं देवाचं करतो, देव आमच्याकडे बघतच नाही, मग देव आहे कशावर. अरे तू देवाचं केलं काय, कुठल्या पद्धतीने केलं, तुझी तेवढी भावना होती का, सगळा तू विचार कर ना. मग विचार करून देवाने नाही केला तर तू पुढे विचार कर. पण काही लोक असे आहेत की देव काय आहे याचा विचारच करत नाही. देव काय आहे हे कळवून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. ब्रह्म म्हणजे मला ह जोडायचं का ह ला म जोडायचं हे त्याला कळत नाही. माया शब्दाचा अर्थ कळत नाही, ईश्वर शब्दाचा अर्थ कळत नाही. याचा कशाचाही विचार न कळता दूषिला देव, देवाला दूषण देतात. देव नाही असं म्हणतात. ठीक आहे, तुम्ही देव नाही असं म्हणा. ज्ञानेश्वरीला, भगवद्गीतेला, रामायणाला, महाभारताला नावं ठेवणारे लोक जगामध्ये आहेत का नाही? आहेत. जे वाचणारे ते जास्त आहेत का नावं ठेवणारे जास्त आहेत? साधारणपणे माझं तर मत असतं की नावं ठेवणारे जास्त. तुम्ही नावं ठेवा, 100% नावं ठेवा, आम्हाला काही म्हणणं नाही. वारकऱ्यांना नावं ठेवा, कीर्तनाला नावं ठेवा, रामायणाला नावं ठेवा, ज्ञानेश्वरीला नावं ठेवा, काहीच म्हणणं नाही आमचं. आवश्यक किंबहुना नावं ठेवण्याची परवानगी आपल्या धर्मामध्ये आहे. वार्तिक म्हणजे काय? उक्ता नुक्त दुरुक्तानां चिंता यत्र प्रसज्जते तं ग्रंथम वार्तिकम प्राहुः वार्तिकज्ञामनीषिणः. वार्तिक म्हणजे काय? त्या ग्रंथामधला जो दोष काढतो त्याचंच नाव वार्तिक आहे. आपल्याकडे हे स्वातंत्र्य बरं का. तुम्ही जर भारताच्या पश्चिमेच्या अजून थोडं जर पुढे जायला लागाल तर तिथे हे असं आहे असं मानलं पाहिजे. जर मानलं नाही कट अशी अवस्था. आपल्याकडे तुम्ही नावं ठेवा, पण ज्ञानेश्वरीला नावं ठेवायच्या आधी ज्ञानेश्वरी वाचा. वाचायची कादंबरी आणि नावं ठेवायची ज्ञानेश्वरीला, असं चालणार नाही. म्हणून तुम्ही देवाला दूषण द्या, पण पहिल्यांदा देवाला जाणून घ्यायचा प्रयत्न करा. देव जाणायचा कसं हेच माहिती नाही तुम्हाला. मौली ज्ञानोबारांनी सांगितलंय की देवाला जाणताना कसं जाणलं पाहिजे? पाहता पहाणे दूर
हरे हरी मैया डोळे भरी हरे हरी मैया डोळे भरे हरे हरी मैया डोळे भरी हरे हरी मैया डोळे भरी राधा देव बघण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीने जर बघितला तर देव दिसणार आहे. तुमच्या शरीरात हाड आहेत का नाही काय महाराज? नक्की का? हो का नाही? मला दिसत नाहीत ना मग आहे कशावरनं? अरे ती बघायची पद्धत आहे. एक्सरे काढला पाहिजे, MRI केला पाहिजे, तरच ती हाडं दिसणार ना. ज्या पद्धतीमध्ये बघायला पाहिजे त्या पद्धतीने बघितलं तर हाडं दिसतात. हाडं काय या कष्टित गोष्ट आहे. मग देव ज्या पद्धतीने बघायला पाहिजे त्या पद्धतीने जर देव बघाल, पाहता पाहणे दुरी सारून या पद्धतीने जर तुम्हाला देव बघाल तर तुम्हाला ते देव दिसेल. त्या पद्धतीने देवाला न बघता आपल्या मनमानी पद्धतीने जर देवाच्या अस्तित्वाचा विचार जर तुम्ही करायला गेला तर देवाच्या अस्तित्वाच्या संबंधानं असणार जे असत्वापादक आवरण ते निवृत्त होणार नाही. म्हण तुका म्हणे संती भाव केला बळी न कळता कळी दूषिला देव. हे खळ लोक जे आहेत, हे पाषांडी हे लोक जे आहेत, ते देवाला न जाणता देवाला तुम्ही आम्हाला शिव्या द्या, आम्हाला चोर म्हणा, पण आम्ही काय ते तुम्ही जाणा ना. चांगलं म्हणतानाही जाणलं पाहिजे आणि शिव्या देतानाही जाणलं पाहिजे. मी अशा व्यवसायामध्ये राहतो की ज्या व्यवसायामध्ये कीर्तन हा माझा व्यवसाय नाही, कीर्तन ही सेवा आहे. मी अशा व्यवसायामध्ये राहतो की ज्या व्यवसायामध्ये प्रत्येक माणूस माझ्याकडे बघताना चोर म्हणूनच बघतो. तुम्ही मला चोर म्हणा, पण चोर म्हणायच्या आधी मी चोर आहे का नाही ती तुम्ही खात्री करा. आणि जेव्हा ते खात्री करतात आणि जेव्हा त्यांना कळतं की हा चोर नाही, तेव्हा ते 1000 लोकांना सांगतात की हा चोर नाही. म्हणून चोर म्हणायला काय हरकत आहे, पण खात्री तर करा. म्हणून देवाला जाणण्याचा प्रयत्न करा, योग्य मार्गाने देवाला जाणण्याचा प्रयत्न करा. जर नाही भेटला तर त्याला नाव ठेवा, पण दूषित ही जी खळ माणसं आहे ते देवाला न जाणण्याचा प्रयत्न करतात, देवाला नाव ठेवतात. म्हणून आपण नाही भावतया सांगावे ते किती आपुलाल्या मती पाषांडिया. म्हणून आपण जे पाखांडी लोक आहेत त्यांच्या नादाला आपण लागायचं नाही. आणि आपण काय करायचं? तुका म्हणे संती भाव केला. जगद्गुरु तुकोबा यांनी ज्याप्रमाणे भाव संपन्न होण्याला सांगितले, श्रद्धा संपन्न व्हायला सांगितलंय, असं आपण श्रद्धा संपन्न झालो तर कधीतरी आपल्याला त्या मूर्तीमधलं जे देवत्व आहे ते देवत्व अनुभवायला येईल. अनुभवायला येणं म्हणजे काय? तुम्ही जर आळंदीला माऊलींच्या दर्शनाला आला आणि माऊलींच्या समाधीवर डोळे मिटून देव डोकं ठेवलं आणि त्या माऊलींच्या समाधीला जर हात लावला, जर तुम्ही भाव संपन्न असाल तर तुम्हाला त्या समाधीमध्ये माऊलींच्या अस्तित्वाची अनुभूती येईलच. याचं नाव भाव संपन्न होणं. अशी भाव संपन्नता आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी अशी रामरायाच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा पुणे प्राण संजीवनी श्री विठ्ठलेशाच्या चरणी, मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, तीर्थरूप गुरुवरे महाराजांच्या चरणी, तीर्थरूप सौभाग्यवती आई साहेबांच्या चरणी समर्पित करतो. यामध्ये जे काही योग्य आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचे, माझ्या सद्गुरू परंपरेचे आहे. जे अयोग्य असुष्ट आहे ते या मडक्यातलं म्हणजे या बुद्धीतलं आपण ज्ञाते निरक्षीर विवेक संपूर्ण श्रोते हाती योग्य त्याचा स्वीकार व्हावा. अयोग्य माझा माझ्यापाशी राहू द्यावं एवढं सांगून मी माझ्या सेवेला विराम देतो. आज आपण रामरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे, तेव्हा आपण रामरायाचं भजन करू आणि मग माऊलींचं भजन करू. रघुपती राघव सगळ्यांनी करायचं भजन टाळा राजा
अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.